बाजूला युवा तुळजा स्पोर्ट्स रत्नागिरी या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. गोलंदाजी करण्यासाठी विवेक शेलार टीमचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिले षटक 5 षटकांचा हा सामना असेल आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच पहिली 2 षटक ही पॉवर प्लेची षटक आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल विवेक शेलार. पवन कदम स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश सोनार. विवेक शेलार गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून पंचांचा इशारा येतोय. मॅच लावते सुरुवात. आजच्या रात्रीतील तिसरा सामना. या तिसऱ्या सामन्यामध्ये रॉयल स्ट्रायकर टॉस जिंकलेत, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विवेक शेलारच्या हातामध्ये बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये. पवन स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल. विवेक शेलार भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडू येथे येतोय हा डॉट बॉल. पवन आहे स्ट्रायकिंग एंड वरती. पवन कदम हे देखील मोठं नाव रत्नागिरीतील क्रिकेट मधील आणि येथून त्याच्या माध्यमातून फटका तर सजवायचा होता परंतु वेग इतका चांगला आहे. विवेक शेलारचा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी विवेक शेलार कडून. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर हा संपूर्ण संघ देखील तितका चांगला बांधलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. काउक कव्हरला फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. सलग दुसरा बॉल आता डॉट बॉल आलाय. पवन कदम स्ट्रायकिंग एंड वरती. नक्कीच पहिले 2 बॉल तो निर्धाव येथे खेळताना पाहायला मिळतोय परंतु गोलंदाजी पाहिली गेली तर विवेक शेलार सारखा मोठा गोलंदाज आहे आणि त्याची दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती कायम पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात आणि पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये इथून पहिलं पॉवर प्लेचं षटक विवेक शेलारच्या नावाखाली राहिलंय. यावेळेला यष्टे उद्ध्वस्त. परफेक्ट यॉर्कर बॉल आणि येथे फर्निचर डिस्ट्रॉयड. पहिला धक्का बसतोय. पवन कदम आता परतेल डगआउटच्या दिशेने. विवेक शेलार नक्की चांगली गोलंदाजी करत असताना पहिला धक्का युवा तुळजा स्पोर्ट्स टीमला. लेग स्टिक दिसत होती आणि अगदी त्या लेग स्टिकचा नेम धरला आणि फलंदाजाला माघारी परतवलं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु जी गोलंदाजी आहे त्यावरती प्रत्युत्तर नक्कीच नव्हतं फलंदाजाकडे. येथे हा फलंदाज बाद होईल. पहिला धक्का बसतोय पवन कदमच्या स्वरूपामध्ये आणि नवीन बॅटर आता मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण पवार बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये परंतु दुसऱ्या बाजूला विवेक शेलारच्या माध्यमातून अजूनही एकही रन खर्च झाली नाहीये. 1 विकेट मिळवली आहे. कालचा आपण दिवस पाहिला त्यामध्ये दर्शन बांदेकरचं निर्धाव षटक आपण पाहिलं. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं निर्धाव षटक दर्शन बांदेकरचं आपल्याला आपण पाहायला मिळालं आणि त्यानंतर विवेक शेलार या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये पहिले 3 बॉल त्यावरती 1 विकेट आणि कोणतीही धाव नाहीये. प्रवीण पवार स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विवेक शेलार तयार. रायटर ओव्हर द विकेटने फुलर लेंथ बॉल त्याला ड्राईव्ह केलाय. फिल्डर येतोय डीप मधून. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल बॉल वरती पोहोचलाय तोपर्यंत सिंगल येथे पूर्ण होते. टीमचं खातं आता खुललंय. तब्बल 4थ्या बॉल वरती आता 1 रन आली आहे. चांगली गोलंदाजी विवेक शेलारची मैदानावरती पाहायला मिळते. सिंगल आली आणि सिंगलने आता प्रथमेश सोनार स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला बॅटर हा देखील आहे. नक्कीच रेनीमध्ये रबर बॉलचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने तो खेळलाय. आता या टेनिस सीझन मध्ये कसा खेळ करतोय हे पाहायचंय. एक मोठी स्पर्धा आहे त्यामध्ये मोठा खेळ चांगला खेळ होणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल त्याला दिशा दिली आहे. फिल्डर डीप मध्ये तैनात. 1 बाउन्स त्याच्यापर्यंत बॉल पोहोचेल. पवन केने डीप मध्ये होता त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येथे प्राप्त झाली आहे. पवन केनेचा खेळ आपण पाहिलाय. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज घेतली होती आणि ती 2 व्हीलर त्याच्या नावाखाली राहिली. गोरसी बी या संघाकडून खेळत असताना तो पवन आपल्याला दिसला आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण. विवेक शेलारची चांगली बॉलिंग मैदानात. वेगवान बॉल गुड लेंथ वरती आपटलं होतं बॉलला
थोडीशी उसळी मिळाली, परंतु येथे हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न, रन येणार नाहीये. या बॉलवरती देखील हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला आणि षटक संपुष्टात येते. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2-1 युवा तुळजा स्पोर्ट्स. गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर सुरेश नाथ, गुजरातचे गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी. तर आनंदवाडीमध्ये खूपच चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून झाली आहे आणि आनंदवाडीचा परफॉर्मन्स याच देखील क्रीडांगणावरती दिसेल का? सुरेश नाथ गोलंदाजी करण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि हा चेंडू आहे डॉट बॉल. प्रथमेश सोनार स्ट्रायकिंग एंड वरती आहे, त्याला मात्र पुन्हा एकदा या देखील गोलंदाजाने जखडवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, चांगला बॉलिंग अटॅक मैदानावरती. आता सुरेश नाथ, पहिला बॉल डॉट बॉल. बॅकफुट लावून पंच करायचं होतं बॉलला. येथे कव्हर पॉइंटला फिल्डर आहे डीप मध्ये तैनात, सिंगलच मिळेल. बॅटिंग थोडीशी शांत पाहायला मिळते कारण बॉलिंग अटॅक दमदार आहे. इथून गोलंदाज आपण पाहिले गेले तर नक्कीच भारतभरातून सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत आणि त्यातील सुरेश नाथ चांगली गोलंदाजी करत असताना मैदानावरती 3 रन आल्यात आतापर्यंत युवा तुळजा स्पोर्ट्स या टीमच्या. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, येथून फुटवर्क दिसत नाहीये बॅटरकडे आणि फुटवर्क दिसत नाहीये तर रन देखील दिसणार नाहीयेत. चित्र असंच दिसलं मैदानावरती. प्रवीण आता थोडेसे शांत पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडवर. दुसऱ्या बाजूला सुरेश नाथ, चांगली गोलंदाजी या देखील पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर, यष्ट उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयड. अजून एक धक्का बसतोय. दुसरा खेळाडू हा देखील बोल्ड झालाय. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट. सिद्धेश पवार नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तो स्ट्रायकिंग एंड वरती असेल, परंतु सुरेश नाथ यांचा अचूक चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये बॅटर बाद झाला. 2 विकेट गमावल्यात. रन फक्त आणि फक्त 3 पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती. इथून फटकेबाजी चांगली करावी लागेल बॅटर्सना, परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक इतका दमदार आहे तर रन देखील येत नाहीयेत. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला मिळत नाहीये आणि तो प्रयत्न इथून या 2 संघांना कायम करावा लागेल. सुरेश नाथ लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुलर लेंथ बॉल होता, समोर खेळायचा होता, परंतु येथून पुन्हा एकदा फटका फसलाय कारण गोलंदाज दमदार गोलंदाजी करत असताना मैदानावरती सुरेश नाथ. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. एक बॉल आता शिल्लक असेल या षटकामधील. आतापर्यंत पाहिले गेले तर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले सुरेश नाथ. परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यस्टन पासून थोडासा दूर राहिला आणि या बॉल वरती देखील रन येणार नाहीये. पुन्हा एकदा 2 षटक संपुष्टात आलेत आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3 धावा. 3 वरती 2 युवा स्पोर्ट्स. थँक्यू डीजे. विवेक शेलार मैदानाची करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. प्राऊड ऑफ भिवंडीचा हा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये खूपच चांगली गोलंदाजी, 2 रन खर्च केले, 1 विकेट मिळवली त्या गोलंदाजाने. विवेक शेलार पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या. पॉवर प्ले आता संपुष्टात आलाय. चौबाजूला क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीची धार कायमच असेल. विवेक शेलार ओव्हर द विकेट. वेगवान बॉल शरीरावरती आदळतोय. रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट येथे झाली नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील प्रयत्न होता. बॅकअप येते. लॉंगॉनला बॉल गेला तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल पूर्ण झाली आहे.
सिंगल आली, या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वर 4 वर तर पोहोचली आहे, परंतु षटक पाहिले गेलं तर तिसरं सुरू झालंय आणि विवेक शेलार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. या देखील बॉलवरती फलंदाजाला शांत ठेवलंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये रन आली आहे. विवेक शेलार खूपच चांगली गोलंदाजी करत असताना टीमचा कर्णधार आहे आणि नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र आता रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट केली नाहीये. विकेट किपर होते, त्यांच्या माध्यमातून नक्कीच बॉलला थांबवण्यात आले. येथून पुन्हा एकदा रन येणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी शांत बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. त्याचं कारण आहे गोलंदाजी. सुरेश नाथ अप्रतिम गोलंदाजी. विवेक शेलार पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग अटॅक दमदार आहे रॉयल स्ट्रायकर टीमचा आणि येथून हे देखील दमदार पाहायला मिळतोय. बॅटची एज, विकेट किपर कडे बॉल आणि अजून एक धक्का बसलाय युवा तुळजा स्पोर्ट्स टीमला. बॅटर सिद्धांत परतेल डगआउटच्या दिशेला. विकेट येते, विवेक शेलारला मिळते अजून एक विकेट. 4 वरती 3 युवा स्पोर्ट्स. बरोबरने आदरणीय अपूर्वताई सामंत आपल्या सोबत येथे मुख्य व्यासपीठावर इथे पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत या स्पर्धेमध्ये. नक्कीच किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. या मॅचच्या दिशेने जिथे गोलंदाज विवेक शेलार चांगली गोलंदाजी करतोय. यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर मैदानावरती अचूकता आणि वेग चांगला. यावेळेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू, नवीन आलेला बॅटर मैदानावरती चंदन जाधव स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना आहे आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये धुवाधार गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. हलकस धुकं देखील मैदानावरती आले. याचा आपण पाहिलं गेलं तर फरक चेंडू वरती पडतो आणि आउटफील्ड मध्ये जे ग्रास आहे त्यावरती दव बिंदू साठल्यानंतर तो बॉल थोडासा ओला झाला तर बॅटरला तो ट्रॅव्हल करण्यामध्ये थोडेसे कष्ट जास्त लावतो. यावेळेला पाहिलं गेलं तर हलक्या हाताने ढकललंय, तिथे सिंगल पूर्ण होतीये. एकच रन आली आहे. या 1 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 5 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात. गोलंदाजी दमदार राहिली. विवेक शेलार आता वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. 1 विकेट मिळवली आहे आणि दुसऱ्या बाजूला 5 चेंडू फेकलेत. आता 1 बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधील. ओव्हर द विकेटने मोठा फटका सजवायचा होता प्रथमेश सोनारला, परंतु पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये बॉल तर व्यवस्थित येत नाहीये आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक संपुष्टात येते. येथे मात्र नक्कीच तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाल्यात 6. आणि याच बरोबरीने गणेश सर यांच्याकडून विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच आता येथून ज्या विकेट घेतल्या जातील त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येथे दिलं जाईल. आधी ज्या विकेट घेतल्यात त्यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक येथे देण्यात येत आहे. प्रत्येक विकेट म्हणजे 3 विकेट गमावल्यात आणि ज्या 3 विकेट ज्या गोलंदाजांनी घेतल्या त्या सर्वांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू डीजे. चौथे षटक आणि या चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विशाल रॉय गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल, भन्नाट वेग विशालचा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आता हा डॉट बॉल आलाय. विशाल रॉय आपल्याला पाहायला मिळतोय. भारतभरातून संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातून प्रत्येक खेळाडू आपल्यापर्यंत आलाय या स्पर्धेला आनंद घेण्यासाठी. यावेळेला मात्र हलक्या तऱ्हेने फटका सजवलाय आणि येथे सिंगलच मिळेल. ज्या विकेटचं पारितोषिक आहे ते समता बारचे मालक आणि त्याचबरोबरने नेताजी पाटील यांचे बंधू गणेशजी पाटील सर
यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येथे दिलं जातंय आणि यांचा संघ मैदानावरती खेळतोय. रॉयल स्ट्रायकर नेताजी पाटील सर यांचा संघ मैदानावरती फिल्डिंग वरती पाहायला मिळतोय. विशाल रॉय नेक्स्ट बॉल. भन्नाट वेग, टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी प्रेक्षकांना दिसत देखील नाहीये अशा वेगाने बॉल येथे ट्रॅव्हल करत असताना चांगली गोलंदाजी मैदानात विशाल रॉयची. डॉट बॉल पहा, बॅकफुटला येऊन कट करायचं होतं बॉलला चंदन यांना, परंतु बॅटच्या संपर्कात बॉल मात्र आला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 7 झालेत स्कोर कार्ड वरती. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धावा बनत नाहीयेत. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. भन्नाट वेग, परंतु डिफेन्स केला येथे. चांगला फटका, हलक्याताने ढकलला पॉइंटला. फिल्डिंग चांगली होती तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल ऍड केली जाईल. एकच रन आले या बॉलवरती. 1 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ते आतापर्यंत 8 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील विशाल यांचे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 8च रन युवा तुळजा स्पोर्ट्स टीमचे आहेत, कारण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी त्याला जखडून ठेवलं होतं. यावेळेला शरीरापासून बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. दिशा थोडेसे बरकटलेत. एक्स्ट्रा रन इथे दिली जाईल. एक एक्स्ट्रा येते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ती 9 धावांवरती. 4थं षटक, त्यामध्ये देखील रन येत नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा डॉट, सिंगल आले आणि आता व्हाईट बॉल पाहायला मिळाला. 3 रन आतापर्यंत खर्च झालेत. विशाल रॉय चांगली गोलंदाजी करतोय मैदानात. हा बॉल येथे आता चांगला असेल. चांगली गोलंदाजी मैदानात अचूक टप्प्यावरती. शरीरापासून आता बाहेर ठेवलं होतं प्रथमेश सोनारला आणि थोडासा अकूट टप्प्याचा बॉल होता जरूर, परंतु फलंदाजाच्या संपर्कात आता देखील आला नाहीये. 9 वरती थांबलेत युवा तुळजा स्पोर्ट्स. बॅटिंग मध्ये थोडीशी कमकुवतता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, कारण दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक दमदार आहे. यावेळेला बॅटची एज लागून बॉल चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला. आता रन बनतील. गॅप मध्ये होता बॉल आणि येथे रन आलाय 4. आलाय चौकार. चौकार आला आणि येथे मात्र नक्कीच षटक संपुष्टात येत आहे. 4थं. 4 ओव्हर संपल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती युवा तुळजा स्पोर्ट्स टीमची 13 वरती 3. अखेरचं षटक शिल्लक असेल आणि अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी एबन पवन गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. पवन केने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. परफेक्ट यॉर्कर बॉल आणि येथे मात्र बॉल चाललाय. फिल्डर येईल कृष्णा गवळी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मागच्या मॅच मध्ये अर्धशतक याच्या बाटमधून आपण पाहिलं. धावजेश्वर नाणी ज्या टीम कडून टीमच्या विरुद्ध खेळत असताना त्याने अर्धशतक ठोकलं होतं. यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयड. पवन केने, एवन पवन काढतोय विकेट आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. रोहन साळके स्ट्रायकिंग इन वरती. पवनने एक विकेट काढली आहे. नक्कीच रोहन साळके आलाय. दुसऱ्या बाजूला एवन पवन खूप चांगली गोलंदाजी करतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये नुकतीच 2 व्हीलर बाईक मॅन ऑफ द सिरीज ची त्याने जिंकली आहे. तो एवन पवन मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा यॉर्कर बॉल. आता हा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर नाही आहे. 4 रन येतील. चौकार आलाय आणि नक्कीच रोहन आल्या पहिल्याच बॉल वरती 4 रन वसूल करतायत. चौकार. रोहनच्या बाट मधून चांगला फटका आलाय. पवन यावेळेला कुलवर टप्प्याचा बॉल त्याला ऑन साइडला ड्राईव्ह केले.
विवेक शेलार चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत सिंगल आली आहे. सिंगल वरती समाधान. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळते ती 19 धावा. धावफलकावरती आल्यात युवा तुळजा स्पोर्ट्स हा संघ थोडस शांत बॅटिंग करत होता, यावेळेला आक्रमण केलंय आणि बॉल चाललाय प्रेक्षक गॅलरी मध्ये. चांगला फटका चंदन यांचा पवनच्या विरुद्ध 6 रन षटकार. आता मात्र ड्राईव्ह केले बॉलला, समोर फिल्डर आहे. 1 रन येथे मिळेल या बॉल वरती आणि 1 रन वरती समाधान. षटक येथे संपुष्टात येते. 5 षटक संपलेत म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ ते संपुष्टात आलाय आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ते आतापर्यंत 26 आता 27 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल रॉयल स्ट्रायकर संघासमोर. ते आपण पाहिले गेले तर युवा तुळजा स्पोर्ट्स रत्नागिरी आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल रॉयल स्ट्रायकर. गोलंदाजी झाली आहे दमदार आणि त्याचमुळे थोडस कमी रनचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 27 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. 30 बॉल 27 धावा बनवाव्या लागतील रॉयल स्ट्रायकर संघाला आणि पारितोषिक असेल समता बार यांचे मालक गणेशजी पाटील कुवारभाऊ येथे त्यांचा शॉप आहे आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला फलंदाजांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक बॅटरला दिलं जाईल. येथून पारितोषिक तर नक्कीच दिली जातात कारण त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि तो खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना मैदानावरती नक्कीच चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलंय. आता सेकंड इनिंगचा खेळ ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील युवा तुळजा स्पोर्ट्स फिल्डिंग मध्ये तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये रॉयल स्ट्रायकर. त्यांना रन बनवायचे आहेत 27 धावा. 30 बॉल असतील. 30 बॉल मध्ये 27 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुषार रणदिवे आणि नक्कीच मागच्या मॅच मध्ये ज्याने तुफानी बॅटिंग केली असा कृष्णा गवळी आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तुषार स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट थोडस छोट आहे यासाठी तुषारला पाठवले तर पाहूया. हा देखील खूप चांगला बॅटर आहे तुषार रणदिवे. नक्कीच आक्रमक फलंदाजी तो करतो. या मैदानावरती देखील त्याने खेळ केलाय. तोच आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच रत्नागिरी आणि त्यांच्या विरुद्ध
रत्नागिरी किंग आणि त्यांच्या विरुद्ध SP स्पोर्ट्स कणकवली किरणोदय ही दोन टीम नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण तयार राहायचे. टॉस बॉक्स मध्ये आपला टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. सतीश नाचणकर गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुषार रणदिवे स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय दमदार चौकार 4 आणि गणेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी आहे आणि ते पारितोषिक येते तुषारला देखील दिलं जाईल. पहिल्याच बॉल वरती पॉवर प्लेच्या पलीकडे हा बॉल आणि त्यावरती रन आल्या 4 चौकार. सुरुवात झाली दमदार. तुषार रणदिवे बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय तर सतीश नाचनकर यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉल वरती सुरुवात दमदार केली आहे. 27 रनचं टार्गेट असताना आता 29 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता राहिली आहे. तुषार स्ट्रायकिंग एंड वरती डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. 38 मध्ये फिल्डिंग चांगली होतीये. येथे रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती 4 आणि त्यानंतर हा डॉट बॉल. तिरुपती साबर्डे आणि त्यांच्या विरुद्ध SP स्पोर्ट्स माफ करा हा नेक्स्ट मॅच असेल आणि यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडू मागे पळतायत. महेंद्र डांगे आणि पकडला अखेर जेल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये विकेट येते. पहिला धक्का बसलाय. तुषार रणदिवे बॅक टू द पॅव्हिलियन आउट. तिरुपती साबर्डे आणि त्यांच्या विरुद्ध SP स्पोर्ट्स कणकवली या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या जेथे नाणेफेक होईल. नक्कीच वळूया मॅचच्या दिशेने जेथे टार्गेट थोडंसं कमी असताना विकेट गमावले पहिली आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये ओमी केनी बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये याने देखील चांगली फलंदाजी केली आहे. हा देखील फॉर्म मध्ये आलाय या स्पर्धेमध्ये. येथून याची देखील बॅट बोलू लागली. दुसऱ्या बाजूला कृष्णा गवळी तर नक्कीच अक्षरशः बरसला होता मागच्या मॅच मध्ये. तर आता पाहूया हे दोन बॅटर मैदानावरती कसा खेळ करतील. टार्गेट नक्की थोडस छोट आहे परंतु दुसऱ्या बाजूला हेच टार्गेट लवकर संपवण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांचा असेल या मॅच मध्ये. गोलंदाजी करण्यासाठी सतीश नाचनकर एक विकेट त्याने मिळवले या ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉल वरती चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक या गोलंदाजाचं राहिलं. तुषारला बाद केलंय. ओमी केनी आलाय बॅटिंग करण्यासाठी. येथे फाईन लेगला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय 38 सर्कलच्या बाहेर आणि त्याचबरोबर अगदी आमच्या समालोचन कक्षासमोर मिड विकेट वरती एक खेळाडू आहे लेफ्टी बॅटर साठी. बॉलर तयार. राईटर ओव्हर द विकेटने स्लोवर बॉल आणि पिक केला. हेलिकॉप्टर खेळलाय समोरच्या दिशेला आणि बॉल गेलाय सीमा पार. पंचांचा इशारा हा दमदार चौकार 4. पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी. त्यामधील एक चौकार आता ओमी केनीच्या बॅट मधून आलाय. चांगली धावसंख्या. स्कोर कार्ड वरती 8 वर जाऊन पोहोचले रॉयल स्ट्रायकर. यावर मधील हा दुसरा चौकार. समताबार गणेश पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी 1000. पुन्हा एकदा आडवा बॅटने केलाय प्रहार. बॉल गेलाय सीमा पार. ओमी केनीच्या बॅट मधून चौकार 4. नक्कीच ते ओमी केनीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमक फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 बॉलवरती 2 चौकार. ओमी केनी समोर खेळ आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते सतीश यांची आणि हा डॉट बॉल आलाय. षटक संपुष्टात येतोय. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 12 वरती 1 रॉयल स्ट्रायकर.
मध्ये इथून या ओव्हरमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न करतील का? कृष्णा गवळी फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या बॅट मधून नक्कीच धुवाधार बॅटिंग आपण पाहिली आहे पहिल्या मॅच मध्ये. सामना जिंकला तर त्याचबरोबरने या ओव्हर मध्ये जर सामना संपवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक येथे या टीमला दिलं जाईल. गणेशजी पाटील सर समता बार यांच्या माध्यमातून येथे ते पारितोषिक या टीमला दिलं जाईल. बॅटिंग करणारी टीम जी खेळते मैदानावरती खूप चांगला खेळ गोलंदाजी मध्ये आपण पाहिला आणि आता फलंदाजी मध्ये देखील षटकार. यावेळेला उडवला बॉल कृष्णा गवळीच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये दुसरा षटकार. सारंग सामना कृष्णा स्लोअर आणि उडवला आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे काउकोर बाउंड्रीच्या बाहेर. कृष्णा गवळी सलग 3 बॉल 3 षटकार. सामना फिनिश. मॅच संपवली. काय सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि एकाकी झुंज येथे पाहायला मिळते. कृष्णा गवळीची मैदानावरती या मॅच मध्ये देखील धुवाधार बॅटिंग.